मंडळी, कोकणातील शेतकरी हा अत्यंत आनंदी आहे, कारण त्याने जे काही भाताचं पीक लावलेलं होतं त्याला चांगलं धान्य आलेलं आहे आणि धान्य आल्याच्या नंतर त्याची कापणी होऊन आता भात मळणी चालू आहे। तर मंडळी, आपल्याला मी थोडक्यात दाखवणार की ही जी भात मळणी आहे ती नक्की कशा पद्धतीने केली जाते, कारण आपल्याला माहितीच आहे की खूप साऱ्या ठिकाणी मशीनच्या द्वारे ही भात मळणी केली जाते, परंतु कोकणातील शेतकरी आज सुद्धा ही भात मळणी आहे ती जुन्या पद्धतीनेच करत असतो। तर आपण थोडक्यात समजून घेऊया की ही भात मळणी कशी केली जाते। मंडळी, आता हे जे काही तुम्ही समोर पाहत आहात ना, ह्याला भाली म्हणतात। हे सावरीच्या लाकडाची असते आणि याच्यावरती काटे असतात आणि याच्यावरती ऐंडा मारून शेतकरी हे जे धान्य आहे ते भातापासून वेगळं करतो। आणि मंडळी, ज्यावेळी ही मळणी सर्व संपते त्यावेळी आम्ही देवाला विनवणी करतो की हे देवा, आम्हाला भात दे आणि आमचं जे घर आहे ते असंच धनधान्याने भरलेलं राहू दे। मळणी झाल्यावरती मंडळी आपण बघतच आहोत की सर्व जे धान्य आहे ते एका ठिकाणी असं गोळा केलं जातं। आणि मंडळी, धान्य वेगळं केल्याच्या नंतर आता आपण समोर जे पाहतोय ना, ह्याला पेंडा असं म्हणतात। मग हा जो पेंडा आहे तो गुरांना खाण्यासाठी वापरला जातो। मंडळी, धान्य घरी नेण्याच्या अगोदर ते असं सुपाने पाखरून त्याच्यामध्ये असलेला जो काही कचरा आहे तो वेगळा केला जातो। आपण पाहू शकता की आमची लीला काय ती कशा पद्धतीने हे वेगळं करण्याचं काम करत आहे ते। आता मंडळी, दुपारी जेवणाची वेळ झालेली आहे। आपण पाहू शकता की जेवणामध्ये सात्विक जेवण आहे आणि शेतावरती जेवत असताना जो काही आनंद आपल्याला मिळतो हा आनंद आपल्याला कोणत्याही 5 स्टार हॉटेलमध्ये जेवल्यानंतर सुद्धा मिळत नाही। आता सर्व काम आटोपल्याच्या नंतर हे जे काही पेंडे आहेत ते मळणीसारखे शेतकरी ढाळून ठेवतो आणि जे काही धान्य आहे ते आपल्या घरी घेऊन जातो। तर मंडळी, आपल्याला समजलं असलंच की आपल्या कोकणातील शेतकरी आहे ते अशी छोटी छोटी कामं करून आपल्या कोकणामध्ये आपल्या घरामध्ये आनंदाने जीवन व्यतीत करत असतो।